महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या स्थापना दिन सोहळ्याप्रसंगी मुख्य शासकीय समारंभात पोलीस परेड ग्राउंड सांगली येथे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, उप वन संरक्षक नीता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री डॉक्टर विकास खरात, राजीव शिंदे, अजय कुमार पवार, दादासाहेब कांबळे, डॉक्टर स्नेहल कनिचे, पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी परेड निरीक्षण केले। परेड संचलनात पोलीस बँड, श्वान, निर्भया, BDDS आदी पथकांचा समावेश होता। आज सांगली पोलीस परेड ग्राउंडवरती महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या फ्लॅग रोहरणच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी व सर्व पत्रकार त्यांचं मी या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांचं स्वागत करतो। निश्चितच काही गोष्टी आचारसंहितेवर बोलता येत नसतात, पण महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र स्थापना आणि त्यावेळेलाच कामगार दिन त्यानंतरची महाराष्ट्राची प्रगती चांगल्यापैकी आणि कामगारांनाही चांगले दिवस, चांगल्या सुखसोयी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि पुढेही करत राहतो। परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व सांगली जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना, जनतेला, माता बहिणींना, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा।